नमस्कार मंडळी. आज इथे कळमनुरीपासून बाहेर कळमनुरी हिंगोली या रोडवर अतिशय शहराच्या बाहेरच हे प्रतिभा ऑइल मिल इथे आलो आहोत. तर इथे आज आपल्या या प्रतिभा ऑइल मिलचे मालक बबन भाऊ यांची भेट झाली आणि इथे या मिलमध्ये शेंगदाणा, सूर्यफूल आणि करडई या बीजांचे तेल काढले जाते आणि अतिशय शुद्ध स्वरूपामध्ये हे तेल आपल्याला इथे ते काढून देतात आणि या तेलांपासून आपलं निश्चितच आरोग्य खूप छान राहते. तर आमचे पुसदचे सहकारी जसे गायकवाड सर, त्यानंतर वानखेडे सर आणि कंकाळ सर आणि मी स्वतः आम्ही सर्व या ऑइल मिलबद्दल माहिती मिळाली आणि आज सुट्टीचा दिवस होता आणि त्याने इथे प्रतिभा ऑइल मिल हेच बबनजी यांचे चिरंजीव आहेत. हे सुद्धा या मिलला खूप सहकार्य करतात आणि असे त्यांचे बराच काही कर्मचारी स्टाफ आहे यांच्या माध्यमातून हे ऑइल मिल चालवतात. तर आज आपण थोडक्यात बंडूभाऊ बबनजींकडून आपण थोडीशी माहिती घेऊया. तर बबनजी, आपण या आपल्या ऑइल मिलबद्दल थोडक्यात माहिती देसाल? सर, आम्ही कसं आहे बघा, करडी बाहेरून खरेदी करतो शेतकऱ्याकडून सर्व माल, करडई, सूर्यफूल आणि शेंगदाणा आणि उच्च दर्जाचा माल खरेदी करतो आणि ते बी माल खरेदी केला तर आम्ही समोर काढून देतो आणि ग्राहकांच्या मनपसंतीने काढून देतो. ग्राहक जर म्हणला तर काढून देतो, नाही तर मग काढलेलं बी देतो. ओके, म्हणजे तुम्ही स्वतःही काढून ठेवता आणि ज्यांची इच्छा आहे की समोर काढून द्या ते समोर बी काढून घेतात. बरोबर आहे. त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा आपल्याला म्हणजे भेसळ किंवा गैरप्रकार इथे होत नाही, शंका नाही. आणि तुम्ही प्रत्यक्ष इथं तेल काढत असताना कोणताही कस्टमर कधीही व्हिजिट देऊन उत्पादन पाहू शकतो, ऑइल कसं निघते स्वतः पाहू शकतो. त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचं काही असं हे नाही आणि 100% ट्रान्सपरन्सी आहे. तर आपल्याला एका क्विंटल मागे किती ॲव्हरेज येतो या करडा तेलाचा? 25 किलो ॲव्हरेज येते करडीला, सूर्यफूलला 30 येते आणि भुईमुगाला बघा तशी दर्जा आहे त्या शेंगाचा तसं ॲव्हरेज आहे 25 पासून 30 पर्यंत. तर थोडंसं मशीनमधून कसं निघते याबद्दल थोडंसं माहिती द्या. सर, आम्ही काय करतो बघा, मशीनमध्ये माल मोजून वरती टाकतो, तिकून बॉयलरची वाफ येते, त्यांना थोडी वाफ देतो आणि नंतर इथून सोडून ते समोरून येऊन जाते. ओके, ही मशीन आहे. या मशीनमध्ये हा जो वरचा जो व्हाईट भाग दिसत आहे तो हॉपर आहे. त्यामध्ये पूर्ण करडई त्यामध्ये टाकल्या जाते. त्यानंतर बॉयलरची वाफ कुठून येते? सर, बॉयलरची हा पाईपाने वरचा हा जो पाईप दिसत आहे यामधून बॉयलरची वाफ येते. वाफेचं काय काम असते त्याच्यामध्ये? सर, त्यांचा कडवटपणा कमी करून टाकतो. म्हणजे त्या बीजाचा तेल कडवटपणा जे कडवट लागते आपल्याला टोटल ते गरम करून कडवटपणा कमी होऊन जाते आणि नंतर मग ते या इथून पडून इथे ते ग्राइंड होते. ग्राइंड होऊन ते आपल्याला या भागातून जसं आपण व्हिडिओ घेतलेला आहे तसा तर या इथे आपल्याला इथे पडताना दिसत आहे. ते अशा पद्धतीने हे तेल इथे जमा होते आणि या पाईपच्या मार्फत या नळातून आपण इथे कलेक्ट करतो. तर असं यांचे 3 मशीनचं हे युनिट आहे. ही दुसरी मशीन आणि ही तिसरी मशीन आणि आता नवीन एक प्लांट त्यांनी इकडे सुरुवात केला आहे. हा एक दुसरा प्लांट त्यांनी इथे टाकलेला आहे. तर ते तिसऱ्या प्लांटबद्दल पण माहिती देणं कुठे टाकलेलं आहे? आता भविष्यामध्ये आम्ही सरकीचं तेल काढणं सुरू करणार आहे. बरं. नरसी नायगाव असं काहीतरी म्हणत होता. तिसरा प्लांट तुम्ही कुठं? नरसी नामदेव आहे, केसापूर पासून 12 किलोमीटर आहे. ओके. तिथे एक आपला असाच हा एक युनिट चालू केलेला आहे. म्हणजे चांगला आहे. ओके, म्हणजे त्या भागातील लोकांना तिथून जवळ पडावे, गैरसोय होऊ नये, त्यांना गैरसोय होऊ लागली, त्यामुळे तिथे एक चालू केला. ओके, कारण आता हे हिंगोली जिल्ह्यामध्ये येत असल्यामुळे हिंगोली जिल्हा हा करडईच्या उत्पादनासाठी खूप सर्वात जास्त उत्पादन आमचा जिल्हा पिकतो. या जिल्ह्यामध्ये जास्त उत्पादन होते आणि त्या अनुषंगाने एक सेल्फ फायनान्स रिलेटेड हा बिझनेस. आणि आमच्या सीजनला बघा 200 क्विंटल रोज क्रॅश होते. 200 क्विंटल डेली कॅपॅसिटी आमची रोजची 200 क्विंटलची आहे सीझनमध्ये. ओके, खूप छान. मार्च एप्रिल मे हा सीझन असतो आणि त्याच्यामध्ये 200 क्विंटल प्रति दिवस एवढं तुम्ही प्रोडक्शन 200 क्विंटल क्रॅश करतो आम्ही. खूप छान, अतिशय सुंदर. आणि हे ऑइल मिलची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? सर, असंच एक मनात आला विचार की बाबा काहीतरी शुद्ध करण्याचं आणि चांगलं काम नॅचरल करण्याचं सुचलं आणि तिथून एकापासून सुरुवात केली. वाढत गेलं, ग्राहक वाढवत गेले. पुसद, हातगाव, उंबरखेड, नागपूरपर्यंत, इकडं मुंबईपर्यंत पाठवलं, पुणे, इंदापूर
आता चालू आहे सर, तरी आम्हाला प्रतिसाद चांगला आहे. प्रतिसाद खूप छान मिळत आहे. ओके. आणि चांगल्या खूप मोठमोठ्या शहरांमध्ये तुमचा व्यवसाय पोहोचलेला आहे आणि ज्यांना माहीत आहे ते स्वतः येऊन इथे ते काढून घेतात. थोडं रॉ मटेरियल आपलं जे आहे शेतकऱ्यांकडून तुम्ही ठोकमध्ये खरेदी करता आणि हे ठोक केलेलं जे रॉ मटेरियल आहे हे इकडे अशा प्रकारे इकडे ते जमा केल्या जाते आणि नंतर ते इथून मोजून प्रति क्विंटलच्या हिशोबाने वजन काट्यावर इथून काढून ते नंतर मशीनमध्ये टाकल्या जाते. तर अशा पद्धतीचं हे युनिट आणि हे काही सॅम्पल आहेत आपल्याला इथे ऑइल काढलेलं आहे. अतिशय शुद्ध स्वरूपामध्ये दिसत आहे आणि खूप असं कोणताही याच्यामध्ये कचरा किंवा गाळ नाही आहे आणि अतिशय पिवळं धमक असं हे तेल इथे आपल्याला काढलेलं दिसत आहे. तर अतिशय खरंच बबनजी आपला हा जो उपक्रम आहे हा आवडला आणि हा निश्चितच आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून हा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आणि व्यक्तींपर्यंत जे आरोग्याप्रती खूप सजग असे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा निश्चितच कामी येईल. आणि आज जे तेलामुळे जे केमिकलचं तेल म्हणा किंवा भेसळीचं तेल म्हणा यामुळे जे काही आरोग्याच्या आणि हृदयाच्या आणि पोटाच्या जे समस्या निर्माण होत आहेत निश्चितच अशा या उपक्रमामुळे त्यांचा व्यवसायही होतो आणि लोकांना शुद्ध तेल खायला मिळते आणि त्याच्यातून आरोग्य चांगलं राहते. अतिशय चांगला उपक्रम. पुन्हा एकदा बबनजीचे मी खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे हे चित्रीकरण करण्याची परवानगी दिली. याचं कारणच हे आहे की कारण इथे कोणत्याही प्रकारे भेसळ आणि कोणत्याही प्रकारचं असं नसल्यामुळे याची जी आपण ट्रान्सपरन्सी जी म्हणतो ती ट्रान्सपरन्सी असल्यामुळे निश्चितच हे विश्वासास पात्र आहे. तर पुन्हा एकदा पुनश्च धन्यवाद. भेटूया पुढच्या वेळेस पुन्हा. तोपर्यंत नमस्कार.